बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद काही केला संपत नाहीये। नर्सिंग कॉलेजला गोगावलेंच्या मातोश्रींचं दिलेलं नाव हे आता काढलंय। राजीव साबळेंना पक्षात घेऊन गोगावलेंच्या मातोश्रींचं नाव काढण्यात आलंय। आमदार महेंद्र दळवींचा तटकरेंवर असा आरोप आहे। दळवींच्या आरोपांना राजीव साबळेंनी मात्र आता प्रत्युत्तर दिलंय। राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते किंवा तटकरे साहेब ब्लॅकमेलिंग करतात। आता राजू साबळे आमच्या पक्षाचे कार्य नेते होते, त्यांच्या अनेक एज्युकेशन संस्थेला आम्ही देखील मदत केली आहे। सगळ्यांनी तिथे राजू साबळेला घ्या किंवा अनेक नेते घ्या, आम्हाला काही फरक पडला नसता, पण कोणाच्या आईचं नाव अवमानजनक पद्धतीने काढणं हे वरिष्ठ ज्यांनी कित्येक वर्ष राजकारणामध्ये घालवलीत किंवा पिढ्या दर पिढ्या ज्यांनी बर्बादीवर घालवल्यात किंवा अनेक नेत्यांना फसवलंय, अशा नेत्यांनी पुन्हा त्याची नीती दाखवली की शिंदे साहेब आमचे नेते आहेत, महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम, बरेचसे मंत्री त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम, अशा कार्यक्रमामध्ये त्यांच्या मातोश्रीचं नाव तिथून हे करून राजू शेठला पक्षात घेऊन वेगळा पवित्रा निर्माण करणं हे शोभनीय आहे। ही जिल्ह्यामध्ये कोणालाही मान्य असणारी गोष्ट नाही। महेंद्र दळवी एक तर खोटं बोलताय, रेटून बोलतायत, म्हणजे त्या लोकांना वाटेल की ते खरं आहे म्हणून। ते पण लोक शाणी आहेत। आता लोकांच्या मध्ये काय आहे, एक वस्तुस्थिती माहिती आहे की हा निर्णय हा माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचा निर्णय आहे। हा काय माझा वैयक्तिक राजू साबळेचं कुठली शाळा कॉलेज नाही आहे, माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचा निर्णय असल्यामुळे राजू साबळेचा त्या ठिकाणी संबंध येत नाही। मला या लोकांनी जाणं भाग पडलं पक्ष सोडून। महेंद्र दळवी असतील, भरत शेठ गोगावले असतील किंवा आमचे उद्योगमंत्री उदय सामंत असतील, यांनी कुणाही 1 रुपया दिलेला सिद्ध करावं, हे राजकारण सोडून नाही तर ह्यांनी राजकारण सोडावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।